नमस्कार, मी सौरभ कोरटकर. महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महायुतीतून अजित पवार गटाला दूर करण्याचा कार्यक्रम सध्या सुरू आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. दादांना अडचणीत आणणाऱ्या भूमिका घेतल्या जात आहेत असंही राऊतांनी म्हटलं. दादांना दूर करण्याच्या कार्यक्रमात मिंधेंचे काही लोक सहभागी असल्याचंही त्यांनी म्हटलंय. तर अजितदादा, फडणवीस आणि शिंदेंचं चांगलं बॉन्डिंग आहे असं लहामटे यांनी म्हटलं. महायुतीचं काम खूप जोरात सुरू असल्याचा दावाही किरण लहामटे यांनी केला आहे. अजित पवार यांना दूर लोटण्याचा उपक्रम आणि कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये हे मिंदे गटाचे काही लोक सामील आहेत. त्यातलं राजकारण असं आहे की एकदा अजित पवारांना बाहेर काढलं की मग आपापल्या वाट्याला जास्त जागा जिंकण्यासाठी लढण्यासाठी येऊ शकतात. पण अजित पवार हे त्यांच्या काकांशी बेईमानी करून एवढा मोठा धोका पत्करून भारतीय जनता पक्षाबरोबर आलेले आहेत. पण आता गरज सर्व वैद्य मरो ही भूमिका असल्यामुळे अजित पवारांना अडचणीत आणणारी वक्तव्य भूमिका दोन्ही गटाकडून घेतल्या जात आहे. अजित पवारांना महायुतीमधनं बाहेर फेकण्याचा प्रयत्न महायुतीतल्याच घटक पक्षांकडनं केला जातो. तसं काहीच होत नाहीये. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील, आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील आणि आदरणीय अजितदादा यांचं खूप चांगलं बाइंडिंग आहे. खूप जोरात काम चालू आहे. अर्थमंत्री म्हणून अजितदादा खूप चांगला निर्णय घेत आहे आणि हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकर, राघोजी भांगरे यांच्या विचाराने उभा झालेला महाराष्ट्र आहे. त्यामुळे त्या विचारांना आपण सगळेजण पुढे घेऊन जाऊया इतकंच. अजित पवार यांना महायुतीमधनं बाहेर काढण्याचा प्रयत्न तुमच्याच महायुतीमधल्या घटक पक्षांकडनं केला जातोय का, असा प्रश्नचिन्ह निर्माण होतं. कारण की ज्या पद्धतीने हिंदुत्वाची प्रखर भूमिका घ्या असं सातत्याने महायुतीच्या अनेक नेत्यांकडनं सांगण्यात येते आणि दुसरीकडे मात्र तुमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील, अजित पवार असतील, तुमच्या पक्षाचे अध्यक्ष हे नितेश राणेंवरती टीका करताना पाहिलं. नाही, आता हा वरच्या स्तरावरचा जो काही प्रश्न आहे तर त्याचा निर्णय वरिष्ठ स्तरावर घेतला जाईल. जो दादा निर्णय घेतील, तटकरे साहेब निर्णय घेतील, भुजबळ साहेब निर्णय घेतील, त्याच्याशी आम्ही सहमत.